हाय गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. 5:30 वाजलेत, संध्याकाळ झाली आणि आत्ता मी झोपेतून उठलो आहे. थोडंसं आवरलं आहे, बघू शकता शर्टवर थोडंसं पाणी पण सांडलं आहे ज्यावेळेस मी तोंड धुत होतो त्यावेळेस. तर या टाईमला झोपेतून उठण्याचं कारण असं आहे की आज मला आहे नाईट शिफ्ट. इथून पुढच्या काही दिवस मी नाईट शिफ्ट करणार आहे. त्याचे रिझन्स काय हे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये कळेलच. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माझं ऑफिसला जाण्या अगोदरचं रुटीन काय असतं. तर सकाळी मी किती 8:30 वाजता उठलो असेल. त्यानंतर आवरलं, ब्रेकफास्ट वगैरे केला आणि बस थोडंसं नॉर्मल कितीतरी काम केलं असेल आणि त्यानंतर मी झोपलो. मध्ये जेवायला उठलो होतो आणि परत झोपलो. आता आत्ता 5:30 वाजता उठलो आहे आणि खऱ्या अर्थाने आत्ता माझा दिवस चालू झाला आहे आणि अराऊंड 5 वाजता माझं एक पार्सल डिलिव्हर झालं आहे आणि तेच रिसिव्ह करण्यासाठी मी उठलो होतो. हे वाला ते आलं आहे नायकावरनं आणि त्यानंतर मग उठलंच आहे. त्यानंतर म्हटलं आता काय आळस देण्यात काही अर्थ नाही आहे. आणि याच्यात काय कळतच असं नायकावर मागवलं आहे म्हटल्यानंतर ना काहीतरी स्किन केअरचाच असेल. तर काही स्किन केअरचे प्रोडक्ट्स आहे, अनबॉक्स करून दाखवतोच. तर फर्स्ट आहे सिटाफिल फेस वॉश. माझं जे अगोदरचं आहे ते संपलं होतं म्हणून मी हे मागवलं आहे. त्यानंतर ना सिटाफिलचं मॉइश्चरायझर आलं आहे, पण याच्या मागे लिहिलं आहे की फ्री सॅम्पल नॉट फॉर सेल. सो आय एम अज्युमिंग हे मला फ्री आलं आहे आणि अज्युमच करतो आत्तापर्यंत. तरी मी मागवलं नव्हतं. एकदा मला जो माझी नायकाची ऑर्डर पुन्हा क्रॉस चेक करावं लागेल. त्यानंतर ना हे आहे बिल्लारीचं रोजमेरी ऑइल. हे मी केसांसाठी मागवलं आहे. जर तुम्ही बघू शकता की मी ना केस वाढवण्याचा डिसिजन घेतला आहे, त्याच्यामुळे माझे केस थोडेसे मोठे मोठे दिसत असेल जे मी कट करत नाही आत्ता. तर हे रोजमेरी ऑइल मी त्याच्यासाठीच मागवलं आहे, कारण मी असं ऐकलं होतं की रोजमेरी ऑइल केसांसाठी चांगलं असतं, हेअर स्ट्रॉंग करण्यासाठी, रिग्रोथ करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी हेल्पफुल असतं. म्हणून मी फर्स्ट टाईमच रोजमेरी ऑइल मागवलं आहे. कोकोनट ऑइल तर मी यूज करतो, मेनॉक्सिडिल पण आहे माझ्याकडे यूज करण्यासाठी. हे फर्स्ट टाईम मी ऑर्डर केलं आहे आणि बघू आता याचे रिझल्ट्स कसे येतात ते. क्रॉस चेक माय ऑर्डर आणि हे मला फ्रीज भेटलं आहे, कारण त्या दोन्हींची किंमत मिळून एक 707 रुपीज होते, 707. पण माझ्याकडे काही नायका पॉईंट्स होते तर ते त्याच्यातून रिड्यूस झाले, तर ते मला सगळं पार्सल मिळालं होतं 688 रुपीजला. पण जर याची प्राईस ॲड केली तर ते मच हायर जातं, लाईक अराऊंड 800पर्यंत जातं. पण मग मी काही पे केलेलं नाही, म्हणजे मला हे फ्री भेटलं आहे, फ्रीचा प्रोडक्ट. सो गाईज इट्स टाईम फॉर सम लर्निंग. ॲक्च्युली मी एका कोर्सेराच्या कोर्समध्ये एनरोल केलं आहे आणि तो मला नेक्स्ट 15 डेजमध्ये संपवायचा आहे. तर मग मी असा विचार केला आहे की मी दररोज 1 किंवा 2 तास त्या कोर्सला देईल म्हणून. आणि आपलं ऑफिस 9 वाजता आहे तर, आणि आता वाजलेत 6, तर मग 1 तास म्हणजे 7 वाजेपर्यंत थोडा अभ्यास करावा म्हटलं. गाईज मी जस्ट वाचायला बसलो होतं तर माझं नायकाचं हे आजचं दुसरं पार्सल आलं आहे, पण आता हे आपण उद्या अनबॉक्स करूयात. बिकॉज आय वॉन्ट टू पार्क सम टाईम फॉर माय लर्निंग, फॉर माय स्टडी. आय डोंट वॉन्ट टू वेस्ट माय टाईम नाव. तर मग याच्यात काय ते उद्या दाखवतो. आता सध्याला कारण मी सकाळपासून काहीच केलेलं नाही आहे. स्टार्ट केलं होतं 15 मिनटात, मला कंटाळा आला मग मी झोपलो होतो सकाळी. आणि आता मला काही झालं तरी 1 तास डेडिकेटेडली वाचायचंच आहे. सो लेट्स गो. डन अँड डस्टेड फॉर द डे. आता देवपूजा करूया, मग हातपाय धुवून आवरून रेडी होऊयात. सो गाइज दिस इज़ माय नाइट आउटफिट. एक्चुअली नाइट को कोई आता नहीं है तो ज़्यादा कुछ ताम झाम करने की ज़रूरत है नहीं. फक्त नाईटचं स्किन केअर जे मी मागच्या 1 महिन्यापासून जवळपास फॉलो करतो आहे आता. तर नायसायनामाइड अप्लाय करूयात आणि मग निघूयात. सो गाईज एक अराऊंड 7:45 वाजले. 9 वाजता माझी शिफ्ट चालू होते, तर आत्ता मी ऑफिसला निघालो आहे. थोडंसं लवकर निघालो आहे कारण शिफ्टच्या अगोदर मी डिनर करतो ऑफिसला जाऊनच. अशी ही माझी इव्हिनिंग असते बिफोर माय नाईट शिफ्ट. खूप दिवसानंतर मग मी नाईटला जातो आहे, तर थोडा एक्सायटेड आहे, थोडा नर्वस पण आहे. तर भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.